नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण प्रभाग क्रमांक 2 आणि 1 चे उमेदवार जे आहेत, आपले 2 चे उमेदवार योगेश पवार आणि फाबिदा हसन शेख, तसेच प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार दादासाहेब आवारे आणि स्नेहाताई गायकवाड, तसंच मी नगराध्यक्षपदासाठी उभा आहे तुमच्या समोर. आता सगळ्यांनी मागील जे काम केलेले आहे ते सांगितलेलेच आहे, परंतु सातत्याने या कोपरगाव तालुक्यावर ज्यांची सत्ता आहे 50, 60, 70 वर्षापासून, ते आपल्या समोर येतात, त्यांचे प्रतिनिधी आपल्या समोर येतात आणि सांगतात का आम्ही असा विकास करू, तसा विकास करू. मग यांनी 50 वर्षात काय झक मारली ते तरी त्यांनी सांगावं. 50 वर्ष तालुक्यात येतात आपल्या समोर आणि म्हणतात का आम्ही आता शहराचा विकास करायचा आहे, याला निवडून द्या, त्याला निवडून द्या. इतके दिवस यांनी काय केलं? इतके दिवस फक्त यांनी एकमेकाची आडवाआडवी केली, जिरवाजिरवी केली, याच्यातच यांचा वेळ खलास झालेला आहे. मी 5 वर्षाच्या नगराध्यक्षपदाच्या कालखंडात विरोधात होतो त्यांच्या, तरी पण एवढे कामं करून दाखवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, नगरपालिकेत गेल्यावर तिथं बहुमत असतं, बहुमत लागतं. जर आता आपल्याला एखादी सांगितलं का बाबा 7-12चे उतारे पाहिजे किंवा काय, पण जर आमचं बहुमत आलं तरच आम्ही ते करू शकतो. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्रभाग क्रमांक 1 व 2 चे जे आमचे 4ही उमेदवार आहेत त्यांना पण आपण बहुसंख्य जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे, त्यांच्याबरोबर मलाही निवडून द्यावे अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला खडकीला 7-12 द्यायचं वचन आम्ही निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन 7-12 द्यायचा प्रयत्न करणार आहे. राजा भाऊबद्दल बोलायचं तर राजा भाऊ कसं सर्व समाजाला घेऊन जाता, त्याचं उत्तम उदाहरण निरपण शेख आहे, आमचा नाना गवळी असं लिहिलं, आमचे ती पहिले साहेब आहे, त्या सर्व समाजाला कसं एकत्र घेऊन चालता. शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बांधला तर पायदेशी मुसलमानांना तिकडे गाळे दिले पहिले, तर असं साऱ्या समाजाला घेऊन चालणारे राजा भाऊ आहे. मुस्लिम समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी वर्ग नव्हते, तर 2001 मध्ये त्यांनी 8 वर्ग जुना सायन्स कॉलेज 6 नंबर शाळेत तातडीने गेल्या एका दिवसात देणारे नगराध्यक्ष होते ते. नाही तर अजून का तिकडे नोंद आहे, तिकडे जाऊन विचारा, असे ते राजाभाऊ आहे. आणि आमच्या रिक्षा संघटनेत 50% मुस्लिम समाजाचे सभासद असल्यामुळे बस स्टँडला CBS ला मस्जिद बांधून देणारे राजाभाऊ आहे, तर तिकडे जाऊन आमचे सभासद नमाज पडतील. त्याच्यामुळे राजाभाऊ हे सर्व समाजाला, सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे एक शिवाजी महाराजांचा काळ आठवतो, 18 प्रकट जातीला कसं घेऊन जावा, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजाभाऊ जावरे. धावरे बोलावं लागतं, कारण का ते त्यांना आवडत नाही. अशी पॉलिसी, अशी दांभिकता, असं फोकस मध्ये येणं अजिबात नाही. कुटुंबापासून तर कुठल्याही सार्वजनिक जीवनात, राजकीय जीवनात, सामाजिक जीवनामध्ये आजपर्यंत राजाभाऊ जावरे हे एकमेव व्यक्तिमत्व आहे. माझ्या 35-40 वर्षाच्या काळामध्ये मी बघतो कधी कुठल्याही फोकस मध्ये नसतात. ज्यांच्याकडे वक्तृत्व कमी आहे पण ज्यांचं कर्तृत्व आहे, आणि त्या कर्तृत्वाच्या जोरावर आजही प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या मस्तकामध्ये राजाभाऊंचं नाव कोरलं गेले. त्यांची कारकीर्द अनेक जण सांगतात, वर्णन करतात, त्यांच्या कामाचं वर्णन करतात, काय काय केलं सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला एक अशी भीती होती 2001 नंतर जे मतदार तयार झाले त्यांना हे माहित असेल की नाही, पण ज्या वेळेला कानोसा घेतला 20-25 वर्षाची मुलं सुद्धा सांगतात या राजाभाऊने खूप काम केले. मला बोलले तरी मात्र त्यांच्यामध्ये काही सद्गुण आहे जे राजकारणासाठी आवश्यक असतात, जे माणसासाठी आवश्यक असतात. त्या सद्गुणांची खाण म्हणजे राजाभाऊ जावरे. ही दिशी नको, ही भिंगरी नको, आपल्याला फक्त धनुष्य बाण या चिन्हावर तुम्हाला मतदान करून राजाभाऊ जावरे आणि या 2 नगरसेवकांना, 4 नगरसेवकांना आपल्याला धनुष्य बाणाला मतदान करून यांना निवडून आणायचं आहे. आणि त्या पैशाच्या जोरावर लढवल्या जाणाऱ्या या निवडणुका, आता हाच प्रश्न काही बहिणींनी माझ्या पुढे व्यक्त केला. भाऊ, सभेला पैसा दिला जातो,
कोणता पैसा? त्या बॉबी आणि बहिणीचा, तो बापाचा पैसा आम्हाला नको. म्हणून आम्ही कुठले पैसे न घेता शिवसेनेच्या सभेला येत आहोत. हा फार मोठा स्वाभिमानाची बाब आहे. तर अशा प्रकारचा बापाचा पैसा आपल्याला नको आहे. गेल्या 25 वर्षापासून ज्यांनी या शहरावर सत्ता उपभोगली, हे टक्केवारीचे पैसे, भ्रष्टाचाराचे पैसे. माझं तर मत असं होतं, महिला भगिनींनी त्यांना म्हणायला पाहिजे होतं, आम्ही रोजाने कामाला जातो, आम्ही 700 रुपये 800 रुपये रोज पाडतो, हे पैसे काय पुरणार नाही बाबा, 1000 रुपये तरी द्यायचे होते. हरकत नाही, मला तुमचा अभिमान आहे. काय वरबडायचं ते वरबडून घ्या आणि 20 तारखेला धनुष्यबाणा समोरील बटन दाबा. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, राजा भाऊला आपल्याला निवडून का द्यायचं आणि तुमच्या प्रभागातले 2 उमेदवार निवडून का द्यायचं? आपण बघितलं असेल 2001 ते 2005 सालापर्यंत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण मोठ्या अटीतटीच्या लढतीमध्ये 31 मतांनी राजा भाऊला निवडून दिलं होतं. आणि तो 2001चा 1 पासून ते 5 पर्यंतचा कालखंड जर बघितला असेल तर राजा भाऊने केलेल्या या शहरामध्ये उल्लेखनीय कामं आजही लोकांच्या स्मरणात आहे. मग ते आमच्या भाऊंनी उल्लेख केला, संत ज्ञानेश्वर संकुल असेल, संत तुकाराम संकुल असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा असेल, लोकशाही रामभाऊ साठेंचा पुतळा असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल, असे अनेक विविध काम जे लोक विस्थापित होते त्यांना प्रस्थापित करण्याचं काम सातत्याने राजाभाऊंनी या कालखंडात केलं. इतर लोकांनी 2006 नंतर तर आता 25 वर्षापर्यंत जेवढे नगराध्यक्ष म्हणून या शहरामध्ये बसले, त्यांनी कुठल्याही प्रकारचं शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा खोका शॉप वगैरे काही न उघडता फक्त निधी आणायचा वरतून, खराब दर्जाचे रस्ते करायचे, खराब दर्जाच्या गटारी करायच्या, खराब दर्जाचे पेविंग ब्लॉक बसवायचे आणि त्याच्यातून अमाप टक्केवारी कमवून स्वतःचे बंगले बांधायचे. एवढंच काम या 25 वर्षात झालं. अनेक जण सांगतात आम्ही कोपरगाव धूळमुक्त केलं. मला एक सांगा, तुम्ही सर्व महिला भगिनी काही बांधव दर सोमवारी बाजाराच्या निमित्ताने शहरात जात असाल, काय परिस्थिती हो शहराची? आपल्या बाजाराने भरलेल्या पिशव्या घरी जरी आणल्या तरी तुम्हाला भाजीपाला धुवून घ्यावा लागतो, आपल्याच अंगाचा धुळीचा वास येतो. अशी वाईट परिस्थिती या शहरामध्ये आहे. लोक वरती तोंड करून सांगतात आम्ही धुळमुक्त कोपरगाव केलं, आम्ही रस्ते केले, आम्ही अमुक केलं, आम्ही फलानं केलं, आम्ही विस्तानं केलं. मला एक सांगा, कोणते रस्ते धडे हो या खडकीतले सुद्धा? खडकीची ओळख म्हणजे दुर्गम भाग, मोलमजुरी करणारे लोक, हीच खडकीची ओळख. आपली जर 50 वर्षापासून हीच लायकी असली तर काय उपयोग आहे आपला? तुमची पिढी गेली, तुमच्या मुलाबाळांची पिढी गेली, आता तुमचे नातू सुद्धा लग्न करून त्यांची पिढी चालली. म्हणजे ही शोकांतिका आहे. मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपले दिवस असे ठेवायचे का आपल्याला चांगले दिवस आणायचे हे तुमच्या हातात आहे. मुळात ही लढाई राजेंद्र झावरे किंवा विमलताई पुंडे किंवा शिवसेना यांच्या प्रतिष्ठेची नाहीये. आपल्याला आपलं भलं करून घ्यायचं जर असेल तर आपली प्रतिष्ठा आपण पणाला लावली पाहिजे, हे मताचं मी. काय अवस्था आहे आज बघितलं आपण सगळीकडे. छत्रपती महाराजांच्या पुतळ्यासमोर आपण आहोत, इथं पेवर ब्लॉक तर बसवले, ते किती क्वालिटीचे काय क्वालिटीचे हे बसल्या कळतं. खालीवर रस्ते इथं करून ठेवले, काही ठिकाणी तर गटारीवर आहे, रस्ते खाली आहे. म्हणजे खडकीचे पाणी साठतं. वर्षानुवर्षे इथं अनेक नगरसेवक निवडून जातात,
त्यांनी खडकीसाठी कधी भांडणं केलेलं आपल्याला आठवतं का? आपल्या डोक्यावरचा हांडा आजही जसा तसाच आहे. काही लोक सांगतात माझा तर जाहीर आरोप आहे आमदारांवर. जेव्हा आमदारकीचं इलेक्शन लागलं सांगितलं त्यांनी 5 नंबर तलाव पूर्ण झालेला आहे आणि आता दिवसाळ पाणी मिळत. खर तर त्या तलावाला आउटलेटच नव्हतं, म्हणजे बाहेर जे पाणी निघतं ते कनेक्शनच त्या तलावाला नव्हतं. मग 1 ते 4 नंबरचा तलाव जो आहे त्याच्यातून पाणी उपसा जोमाने चालू केला आणि निवडून येण्यापुरतं दिवसाळ पाणी या शहराला दिलं. निवडून आल्यानंतर 15 दिवसातच परत आपलं पाणी 8 दिवसावर गेलं, 15 दिवसावर गेलं. खरं त्यांचे बगल बच्चे जे आता तुमच्या दारात मत मागायला, त्यांना जाब विचारण्याची गरज आहे आपल्याला. कारण किती दिवस आपण फसले जाणार आहोत, हे लोक किती दिवस आपल्याला फसवणार आहोत याचा त्यांना जाब विचारायला पाहिजे. अतिशय वाईट अवस्था या नगरपालिकेची करून ठेवलेली आहे. राजाभाऊ जेव्हा नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत होते त्यावेळेस नगरपालिकेला शिस्त होती. कर्मचारी सकाळी 8:30 पासून ते 5:30 पर्यंत सातत्याने ड्युटीवर राहायचा. सफाई कर्मचारी म्हणजे राजाभाऊ नगराध्यक्ष म्हणून मिरवलेच नाही. राजाभाऊ सुद्धा सकाळी 7-7:30 ला जे साफसफाई चालायची त्या लोकांच्या मागे येऊन उभे राहायचे. मला आठवलं नाही खडकीत कधी स्वच्छतेला सफाई कामगार आले का? आले पण नसतील. पण राजाभाऊच्या काळात इतकी शिस्त होती, सर्व शिस्त बेशिस्त करून टाकली या लोकांनी. तुम्ही एखाद्या नगरपालिकेत अर्ज घेऊन जा, एखाद्याचा जन्माचा दाखला घ्यायचा असेल तरी आपल्याला 1,500 रुपये ते उर्मट अधिकारी मागतात. जन्माचा दाखला ठीक आहे, समजा स्वखुशीने तुम्ही 1,500 देतही असेल, चला आपल्या घरी लेकरू जन्माला आलं म्हणून. अरे पण आपल्या घरी मृत्यू झाला तरी मृत्यूची नोंद करायची सुद्धा हे लोक 500-1,000 रुपये घेतात. म्हणजे प्रेताच्या मड्यावरचा टाळू खाण्याचा प्रकार इतके बेशिस्त कारभार त्या नगरपालिकेत झाला. हे सर्व मित्रांनो आपल्याला बदलायचं आहे. म्हणून 20 तारखेला मतदान आहे आणि 20 तारखेचा दिवस तुमच्यासाठी अतिशय पवित्र समजा तुम्ही. शनी अमावस्या आहे त्या दिवशी आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो शनी महाराजांची कृपा राजाभाऊवर होणार आहे आणि शनी महाराज समोरच्यांवर असं तुटून पडणार आहे, पैता भुई थोडी होणार आहे त्यांना. 21 तारखेला राजाभाऊ प्रचंड मोठ्या मताधिक्याने या कोपरगाव शहरामध्ये निवडून आणणार आहे, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. एवढ्या थंडीतही आम्हा सर्वांचं मनोगत ऐकून घेण्यासाठी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, आज आपण बघतोय हा म्हणता 2 तारीख गेली, पुढे ढकललेली निवडणूक आज 4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. मी आत्ताच आमच्या भाऊंनी मनोगत व्यक्त केलं त्यावेळेस ऐकलं आणि मला खरोखर धक्का बसला. मी याहून पूर्वी असं ऐकलं होतं की फक्त निवडणुकीच्या आदल्या रात्रीच बॉबी आणि भिंगरीचा काळा पैसा हा जनतेमध्ये वाटला जातो, परंतु यावेळेसच्या निवडणुकांमध्ये असं काही वेगळं ऐकलं की निवडणुकीच्या आधी येणारा बाजार आणि तो बाजार करायला सुद्धा नागरिकांना पैसा दिला जातो. कितीही शोकांतिका. लोकशाही हा लोकशाहीने दिलेला पवित्र अशा मतदानाचा अधिकार राबवत असताना तोच जर आपल्याकडून कोणी जर असं विकत घेत असेल आणि आपल्या मताने आपल्या होणारा प्रभागाचा विकास, आपल्या शहराचा विकास हा कोणी जर आपल्याकडून 100-500 रुपयाने खरेदी करून घेत असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही. मला या ठिकाणी आवर्जून हे सांगावंसं वाटतं. आताच ज्याप्रमाणे किरण भाऊ म्हटले की आलेली आपण त्यांचा काळा पैसा जरी असेल परंतु आपण नागरिक म्हणून त्याला काळा पैसा न म्हणता लक्ष्मी म्हणून स्वीकार करा. त्या पैशाला लक्ष्मी म्हणून स्वीकार करा, कारण ते महारथी आता जे काही देतील ते परत 5 वर्ष आपल्याला देणार नाही. म्हणून आलेला पैसा लक्ष्मी म्हणून स्वीकारा
आणि 20 तारखेला ज्यावेळेस तुम्ही मतदान करायला मतदान केंद्रावर जाणार आणि मत पेटीसमोर तुम्ही तुमचं जाल तिथे मतदान करायला, तर त्या ठिकाणी फक्त धनुष्यबाण आणि धनुष्यबाण या चिन्हावरच मतदान करा. आता तुम्ही म्हणाल ताई मतदान आमचा अधिकार आहे, तुम्ही कोणाला आम्हाला सांगणार आहे की धनुष्यबाणाला मतदान करा? मी तुम्हाला माझ्या भगिनी म्हणून सांगते, कारण जे आज आपल्याला 100-500 रुपयावर खरेदी करणार आहेत त्यांच्याही पेक्षा मोठा लाडका भाऊ जो धनुष्यबाण घेऊन या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि तो म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेच्या निवडणुका लढविल्या जात आहे. आणि त्याचं लोकप्रतिनिधित्व आपल्या कोपरगाव नगरीचे अनुभव असलेले, नगर परिषदेचा कारभार चालवण्याचा ज्यांना अनुभव आहे असे राजाभाऊ झावरे हे त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्यासाठी आपले लाडके भाऊ म्हणून उभे राहिलेले आहेत. राजाभाऊ निवडून आल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट होतील व महिलांसाठी ज्या शिंदे साहेबांनी दिलेल्या योजना आहेत त्या योजनांना अधिक बळकटी करण्यासाठी वरच्या मुंबई या ठिकाणी सभागृहामध्ये शिंदे साहेबांचं पारडे जड होईल. आणि त्यानंतर जे 100-500 हजारावर आपल्याला खरेदी करणारे आहेत त्या ठिकाणी आपल्याला 18,000 वर्षाला आपले शिंदे साहेब देतील. शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी बघितलं की माझ्या माता भगिनींना प्रपंचाचा जुळवाजुळव करत असताना माता भगिनींची जी आर्थिक घालमेल होती म्हणून भगिनींसाठी ते पुढे सरसावले आणि एसटीचा प्रवास आपल्याला अर्ध्या तिकिटामध्ये केला. मुलगी शिकली, प्रगती झाली म्हणून मुलींना पदवीचं शिक्षण मोफत केलं. त्यानंतर आपण बघतो की मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, मुली गर्भातच मारल्या जाऊ नये. आज आपण बघतो मुलींची संख्या कमी झाल्यामुळे किती भीषण परिस्थिती आलेली आहे. तर ती भीषणता दूर करण्यासाठी मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं म्हणून सुकन्या योजना आपल्याला दिलेली आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिलेली आहे. त्या योजनेला अनेक भाऊ आले, त्यांनी आपली नावं जोडली, परंतु खरं या योजना ज्यांनी आपल्याला दिली ते आपले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. म्हणून आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचं जर समाधान टिकवायचं असेल, आपल्याला उंच मानेने जर जगायचं असेल तर आपल्याला जगाला ओरडून सांगावं लागेल, माझं मत माझ्या लाडक्या भावाला, माझं मत धनुष्यबाणाला. कोणी आपला एवढा सन्मान केला होता मला सांगा? या आधी निवडणुकांशिवाय अशा प्रकारे कोणत्या राजकीय पक्षाने, कोणत्या राजकीय नेत्याने, कोणत्या गटाने आपल्याला असे पैसे दिले होते सांगा बरं? आज पुन्हा पुढे हात पसरावे लागतात का आपल्याला? दान स्वरूपात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला ह्या हाताचं दान ह्या हाताला कळत नाही. घरात मोबाईलवर आपला हप्ता पडला तर आपल्याला सासूला सुद्धा कळत नाही. इतक्या गुप्त पद्धतीने दर महिन्याला जसा पगार घरात येतो तसा माझ्या मोबाईल मध्ये माझा लाडका भाऊ शिंदे साहेब आपल्याला 1,500 रुपये पाठवतात. आणि आपल्याला खरोखर साहेब म्हणतात मला माझ्या भगिनींसाठी खूप काही करायचं आहे, मात्र तुम्ही माझं राजकीय स्थैर्य टिकवा, वाढवा. माझे उमेदवार या येत्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे माझा धनुष्यबाणाचा उमेदवार उभा आहे, जिथे जिथे माझा धनुष्यबाणाच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा आहे, जिथे जिथे नगरसेवक नगरसेविका या पदावर माझा धनुष्यबाणाचा उमेदवार उभा आहे त्या ठिकाणी तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करा. आपले साहेब म्हणतात की फक्त 1,800 रुपये देऊन माझं समाधान नाही, मला प्रत्येक भगिनीला तिला स्वावलंबी बनवायचं आहे, तिला सन्मानाने जगायची ताकद द्यायची आहे. म्हणून माझं मत माझ्या लाडक्या भावाला, म्हणून माझं मत माझ्या या प्रभागातील प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 या दोन्ही प्रभागामध्ये जे 4 उमेदवार आहे आपले त्या 4ही उमेदवाराला माझं मत माझ्या लाडक्या भावाला जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत राजाभाऊ झावरे यांना. पुन्हा तुम्ही म्हणाल का राजाभाऊंना मत द्यायचं? तर राजाभाऊ हे एक विकास पुरुष म्हणून नावलौकिकास आलेले आहेत. राजाभाऊंच्या कामाचा सगळा लेखाजोखा माझ्या बांधवांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. गोदावरी नदीचं शुद्धीकरण असेल, लहान मुलांना खेळायला उद्यान असेल, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा पार्क असेल,
शहरात ठिकठिकाणी सांडपाण्याने होणारी डासांची गर्दी थांबवून त्या ठिकाणी भुयारी गटारींचं स्वप्न असेल, त्या कोपरगावचं स्वप्न राजाभाऊंनी 2001 साली पूर्ण केलेलं आहे. इथे काळे आणि कोल्हे गटाचे उमेदवार येतात, आपल्या पुढे सांगतात की आम्ही हजारो कोटींचा विकास केला. 2016 मध्ये निवडणुका झाल्या होत्या, त्यानंतर 4 वर्ष निवडणुका लांबल्या. या 4 वर्षामध्ये यांचा विकास कुठे गेला?